श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज गुलाबजामुन बनवून सुरुवात केली दिवसाची. दुपारी बनवलेली होती गुलाबजामुन. सकाळचा नाश्ता झाला होता. आज रविवार आहे म्हणून थोडं लेट झाला स्वयंपाकाला. अथर्वला गुलाबजामुन खूप आवडतात म्हणून त्याच्यासाठीच करायचं होतं. त्यानं म्हटला होता की मला गुलाबजामुन खायचं आहे, मला करून दे, म्हणून गुलाबजामुन करायला घेतलं. लेकरानं मागितलं आणि आईनं नाही दिलं असं कुठं होतं का? प्रत्येक आई आपल्या मुलाचे लाड करत असते. काय हे आयुष्य? लव्ह मॅरेज करणं एवढं पाप आहे का? शेती आहे, किती आहे तेही माहिती नाही. घर आहे तरीही भाड्याच्या घरात राहतोय. बोलतात सगळे तरीही एकटे राहतोय. 9 वर्षे झाली लग्नाला माझ्या. या 9 वर्षात सगळ्यांचे रंग बदलताना पाहिले. कोण भांडताना पाहिलं, कोण रडवताना पाहिलं, सुनेला डोक्यावर चढून बसू नका हे म्हणताना पाहिलं. ही आपल्या घरात आली आहे, हिला घराच्या बाहेर काढा ग सगळे हे ऐकताना पाहिलं. ही वांजुटी आहे, हिला सोडून द्या म्हणताना पाहिलं. का एवढा दुजापणा? मी काय पाप केलं आहे का? लग्न दोघांनी केलं तर मी एकटीनेच का एवढा त्रास भोगायचा? दुपारी ह्यांच्या आईचा आणि बहिणीचा फोन आला होता. खूप वेळ फोन चालू होता, पर चुकूनही त्यांच्या तोंडी माझं आणि माझ्या मुलाचं नाव आलं नाही. कसे आहेत सुद्धा बोलले नाहीत. 1-2 महिने नाही तर 9 वर्षे झाली लग्नाला. तरीही त्यांच्या डोळ्यामध्ये का टोचत असेल बरं? माझ्या कुण्या नातेवाईकाचा फोन आला तर पहिल्यांदा यांना आणि माझ्या मुलाला विचारतात, नंतर मला विचारतात. पण ह्यांच्या आईनं मला आणि माझ्या मुलाला विचारले नाही तर खूप वाईट वाटलं, रडायलाच आलं. चला सोडा, जाऊ द्या.